योगेश भाऊ काय सांगाल आपण? धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून हिंदू जननायक माननीय शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे मराठी हृदय सम्राट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्यामध्ये पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी होत असताना पंचायत समितीच्या वारवाडी गणातील उमेदवार सोनालताई मकरंद पाटील यांचं आज गुंजावाडी गावामध्ये या ठिकाणी आगमन झालं. तर त्यांच्या आगमनाच्या वेळी आम्ही या ठिकाणी स्वागत त्यांचं केलंय. ग्रामदैवत आई मुक्तादेवीची आरती देखील या ठिकाणी संपन्न झाली त्यांच्या हस्ते. तर गुंजावाडी गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जेव्हा म्हणजे गुंजावाडी गाव हे मुळातच शिवसैनिकांचं आहे. ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी नेहमीच हा वारवाडी नारायणगाव पंचायत समिती गण असेल, जिल्हा परिषद गट असेल, हा पाठीशी राहिलेला आहे. आणि मुंबई सारख्या ठिकाणी आमच्या गुंजावाडी गावातील अनेक नागरिक त्या काळामध्ये ज्यावेळेस मुंबईला गेले कामाच्या नोकरीच्या निमित्ताने, त्यामुळे तिथून जे मुंबईमधून जी शिवसेना ही तळागाळामध्ये रुजवण्याचं काम खरं तर आमच्या ज्येष्ठ मंडळींनी मुंबईमध्ये घाटकोपर सारखे ठिकाणं असतील, म्हणजे जो मराठी बोल भाग आहे मुंबईमधला, त्या ठिकाणी नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यानंतर गावाकडे देखील चांगल्या प्रकारे शिवसेना माननीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमच्या ज्येष्ठ मंडळींनी केले. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आज माननीय राजसाहेब ठाकरे असतील, उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही पंचायत समितीची निवडणूक सोनालताई पाटील या ठिकाणी लढवत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर आपल्या गुंजावडी गावामध्ये शाखा उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळेस जे आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मग महेंद्रजी फाफळे असतील, त्यांच्या सहकारी आम्ही सर्वजण अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी गोरगरिबांची दिव्यांग बांधवांचं त्या संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, इंदिरा गांधी योजना असेल, दिव्यांगांना सर्टिफिकेट मिळून दिव्यांगाला ग्रामपंचायतचा 3% जो निधी आहे तो 5% कसा मिळेल, त्यानंतर मागासवर्गीय समाजाला 15% जो निधी असतो, महिलांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोहोचवण्याचा जो कार्यक्रम आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही चांगल्या प्रकारे राबवला. गोरगरिबांना रेशनिंग कार्ड मिळवून देणे, लायसन काढून देणे, असे अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून काम अतिशय चांगल्या प्रकारे गुंजावाडी गावामध्ये झालं. आणि गुंजावाडी गावातील नागरिक देखील अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या पाठीशी नेहमीच सातत्याने उभे राहत असतात. या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सोनालताई पाटील आपल्या जर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या म्हणजे ठाकरे ब्रँडच्या जर या ठिकाणी नेतृत्व करत आहेत, पंचायत समितीचे उमेदवार आहेत, ते गुंजावाडी गाव हे ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी निश्चितपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी आश्वासित करतो. आणि ह्या पुढील काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात एक नंबरचा जो काही पंचायत समिती गण असेल तो नारायणगाव वारवाडी असेल. येथील सर्व रस्ते असतील, विजेच्या समस्या असतील, पाण्याची समस्या सर्व सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रामुख्याने गुंजावडी गाव हे कृषीचं म्हणजे बागायतदार आहे, अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकरीच आहेत सर्व. पण शेतकरी सेनेच्या माध्यमातून, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेले अनेक दिवस आम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करत आहोत. आपण आता पाहिलं असेल, युरियाची टंचाई 24 महाजनची टंचाई भासली होती. शेतकऱ्यांना ते वेळेत उपलब्ध व्हावं म्हणून कृषी विभागाच्या कार्यालयासमोर त्या ठिकाणी आम्ही उपोषण केलं 2 दिवस. युरिया शेतकऱ्यांना मिळाला. सोयाबीनची मागच्या वर्षी आपण सर्व पत्रकार त्या ठिकाणी होतो, पण आपण बाजार समितीमध्ये गेल्यानंतर 3800 ते 4000 रुपये प्रति टन भाव चालला होता सोयाबीनला. मी त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला 5200 रुपये भाव मी मिळवून देणार, जरी पण आमच्याकडे यंत्रणा नाही, आमच्याकडे बाजार समिती सत्ता नाही. परंतु मी जो शब्द दिला होता की शेतकऱ्यांना मी 5200 5300 रुपये जो का हमी भाव आहे त्यानुसार तुमचं सोयाबीन विक्री होणार आणि त्याचे भाव मिळवून देणार. तर आम्ही बाजार समितीला त्या ठिकाणी पाठपुरावा केला. पणन महासंचालकांना जाऊन भेटलो. बाजार समितीने चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पाठपुरावा केला. त्याचं श्रेय बाजार समितीला निश्चित आहे. परंतु संकल्पना आमची होती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पणन महामंडळाचं खरेदी केंद्र बेल्ले आणि आपल्या नारायणगावच्या बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी चालू झालं. आणि शेतकऱ्यांचं सोयाबीन 5323 रुपये प्रति क्विंटल या भावाने 53 रुपये किलोनी शेतकऱ्यांना भाव मिळाला. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं व्हिजन, ठाकरे बंधूंचं जे व्हिजन आहे ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. आणि सोनालीताई पाटील यांच्या माध्यमातून गावातील रस्ते, पाणी आणि वीज आणि अपंग बांधव असतील, दिव्यांग बांधव असतील, त्याचप्रमाणे गोरगरीब मागासवर्ग महिला यांच्यासाठी शासनाच्या सर्व योजना, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये कसा विकास होईल या दृष्टीने शासन योजना राबवत असते. या सर्व योजना तळागाळापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सोनालताई करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि गुंजावडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी आभार मानतो. आणि या आपल्या विजयामध्ये गुंजावडी गावाचा नेहमीच सिंहाचा वाटा राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.